नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या विषयाची रिहर्सल एक्झामिनेशन क्वेश्चन पेपर अभ्यासणार आहोत। ही क्वेश्चन पेपर एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। त्या अगोदर काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनांचे व्यवस्थित लक्षपूर्वक वाचन करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवायला सोपे होईल। क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट्स। 5 मार्क्स साठी आहे। 4 ऑप्शन दिलेले आहे, योग्य ऑप्शन निवडून तुम्हाला ती रिकामी जागा कंप्लीट करायची आहे। उत्तरांची व्यवस्थित खात्री करून घ्यायची आहे आणि त्यानंतर उत्तरे तुम्ही लिहायची आहेत। क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। 5 मार्क्स साठी 5 क्वेश्चनची आन्सर्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे। फर्स्ट आहे फिल इन द ब्लँक्स, सेकंड आहे गिव द नेम्स, थर्ड आहे स्टेट ट्रू और फॉल्स, फोर्थ आहे आयडेंटिफाय मी, आणि 5 नंबर आहे ऑड वन आउट। क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, गिव सायंटिफिक रिझन एनी टू 4 मार्क्स साठी आहे। 3 क्वेश्चन दिलेले आहेत, कोणत्याही 2 क्वेश्चनची आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे। क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 6 मार्क्स साठी आहे। म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 2 मार्क्स मिळतील। 3 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत। फाइव नंबरचा क्वेश्चन बघा, कंप्लीट द चार्ट, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्व्हर्सेशन। क्वेश्चन 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी 15 मार्क्स साठी आहे। प्रत्येक क्वेश्चनच्या आन्सरला या ठिकाणी 3 मार्क्स मिळतील। असे एकूण तुम्हाला 5 क्वेश्चनचे आन्सर लिहायचे आहेत। थर्ड नंबर आहे फिल इन द ब्लँक्स, फोर्थ नंबर ऑब्झर्व फॉलोइंग डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन।
क्वेश्चन नंबर 4, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. 2 क्वेश्चन दिलेले आहेत. कोणत्याही एका क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला 5 मार्क्ससाठी लिहायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 ची क्वेश्चन पेपर अभ्यासली. जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका किंवा बोर्डाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांच्या सराव परीक्षा, पूर्व परीक्षा, प्रथम सत्र, द्वितीय सत्र सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील.